सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. आता बघा शेंगदाणे घेतले मी 100 ग्रॅम. खूप छान तेलकट तळकट नाही अशी छान रेसिपी आहे फराळाची. तुम्ही आवडीने बनवाल. बघा शेंगदाणे घेतले, त्याला रात्रभर भिजवायचं नाही, काही नाही. आता त्याला मी 4 शिट्ट्यामध्ये काढून घेते. 100 ग्रॅम आता 50 ग्रॅम बटाटा घेतला कच्चा. आता हे दुसऱ्या रेसिपीचे इन्ग्रेडियंट दाखवले आहे. तिखट आणि गोड दोन्ही हवं फराळामध्ये म्हणून. बघा शेंगदाणे बॉईल झाले, त्याची पेस्ट करायला घेतले. तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर न काळे मिरे घेऊन त्याची पेस्ट केली. तसंच आता शेंगदाण्याची पेस्ट झालेली आहे, त्याच्यामध्ये थोडं खोबरं टाकलं किसलेलं, बारीक केलेलं. आता तूप की नाही जास्त वापरायचं नाही, 2 चमचे तूप वापरलं, कारण बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास वगैरे होतो. शेंगदाणे थोडे ॲसिडिकच असतात, पण त्याला पाण्यामध्ये बॉईल केल्यानंतर थोडं त्याचं ॲसिडचं प्रमाण कमी होतं. आता जिरं टाकलं अर्धा चमचा किंवा 1 चमचा चवीनुसार. आता ही पेस्ट केली आहे मी. हिरवी मिरची आणि कोथिंबीर, जर तुम्ही कोथिंबीर खात नसाल, कढीपत्ता चालत असेल तर कढीपत्ता टाकून करा. आलं नक्की टाका, आलं चालतं उपासाला. तर बघा आता तिखट घेतलं 1 चमचा, जिऱ्याची पावडर घेतली 1 चमचा आणि त्याला छान होऊ दिलं. आता ही पेस्ट तयार झालेली आहे, त्याला पण होऊ देते. साधी सोपी खूप छान. तुम्ही म्हणाल की आम्ही नेहमीच ही रेसिपी बनवतो, तर थोडी डिफरंट आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ याच्यासाठी बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बघा आता हे शेकल्या गेलं शेंगदाण्याची पेस्ट. आता त्याच्यामध्ये मला पाणी टाकायचं आहे. आता मी पाणी टाकते याच्यामध्ये. शेंगदाणे असे छान पेस्ट शेकल्या गेली थोडं, कारण खोबरं पण त्याच्यात किसलेलं टाकलं आहे म्हणून. आता पाणी मी 4 वाट्याचं प्रमाण करणार आहे, कारण शेंगदाणा कधी घट्ट येतो, त्याची पेस्ट टाकली म्हटल्यानंतर ते घट्ट येणार. बघा आता दुसरं म्हणजे जे मी 2 बटाटे घेतले ते 50 ग्रॅम, त्याला छान बॉईल करून किसून घेतले. आता त्याच्यामध्ये दुसरे पिठं ॲड करायचे जे की फराळाला चालतात. मी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे, तुमच्याकडे नसेल तर राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता, पण शिंगाड्याची पिठाने छान वाटतं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे शिंगाड्याचं पीठ टाकलेलं आहे. तसंच चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आणि आता तिखट 1 चमचा आणि 1.5 चमचा भगरेचं पीठ टाकलं आहे, जास्त घेतलेलं नाही आहे. आता पीठ जे टाकलं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं, जास्त नाही, कारण मग बघा असे छान मस्त गोळे म्हणा की वडे म्हणा, याला मी याच्यामध्ये आमटीमध्ये सोडून राहिली आहे. आणि शेंगदाण्याची आमटी तर 1 नंबर झालेली आहे, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. त्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. 5 मिनटं त्याला शिजू दिलं, त्याच्यामध्ये हे शिजले. आणि बॉईल बटाटा आणि शिंगाड्याचं पीठ लवकर शिजल्या जातं, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही. बघा किती छान. आता मला याच्यासाठी तडका करायचा. तडक्यासाठी मी एका पॅनमध्ये तूप घेतलं. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेल वापरू शकता. शेंगदाण्याचं तेल तुम्ही उपासाला खात असाल तर चालतं. त्याच्यामध्ये मी ही एक अख्खी मिरची टाकली, त्याच्यामुळे कसा कलर पण छान असा आणि वरतून तडका दिल्यावर चव छान वाटते. खूप ऑइली नाहीच आहे त्याच्यामुळे. आता बघा हे तयार झाली आहे मस्त आमटी. याचे गोळे पण तयार झाले, समजा की वडे तयार झाले. आणि हो बघा दिसते छान, तशीच छान झाली. आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. त्याचे इन्ग्रेडियंट मी आधी दाखवले होते. मी घेतलेला आहे, गूळ घेतलेला आहे 1 बाउलभर. तसंच मी शेंगदाणे घेतलेले आहे खजूर 150 ग्रॅम, शेंगदाणे 100 ग्रॅम घेतले आहे. खजुराच्या बिया काढून घेतल्या, तुमच्याकडे सीडलेस असेल तर अतिउत्तम. आता मी त्याला हलकंसं शेकते, न तूप टाकता न काही टाकता. शेंगदाणे सालासकट घेतले, कारण त्याचे विटॅमिन्स कशाला घालवायचे ना, म्हणून मी घेतले. तुम्हाला असं वाटत आहे की शेंगदाणे सालासकट नाही घ्यायचे तर तुम्ही असे घेऊ शकता. आता बघा पॅनमध्ये मी तूप टाकलं आणि ते मिक्सरमध्ये गार झालं की काढून घेणार शेंगदाणे आणि खजूरसोबत. बघा आता तूप टाकलं, 2 चमचे तूप वापरलेलं आहे, जास्त तूप नाही आहे, कारण ते नकोच आहे जास्त तूप म्हणून. आता बघा मी शिंगाड्याचंच पीठ घेतलं आहे, कारण ते लवकर शेकलं जातं आणि त्याला तूप वगैरे भरपूर नाही लागत. टाकायचं असेल तर इच्छा तुमची, पण टाकू शकता. पण मला असं वाटतं की आपण दिवसभर उपवास करतो तर कमी तूप तेल खावं असं मला वाटतं. हा माझा स्वतःचा हे आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनी जास्त तूप वाढवू शकता. बघा आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे खजूर आणि शेंगदाणे. त्यालाही असं छान मस्त हलकंसं शेकून घेते. ऑलरेडी शेकलेलंच आहे, तरी पण शेकून घेते. आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. गूळ मी घेतलेला आहे 1 वाटीभर, म्हणजे 100 ग्रॅम धरून घ्या. मी गुळाची पावडर वापरली आहे, तुम्ही गूळ किसून वापरू शकता. जर तुम्हाला साखर वापरायची आहे तर नक्कीच तुम्हाला मग थोडासा दुधाचा याला शिपका द्यावा लागेल, नाही तर तूप 2 चमचे आणखी वाढवावं लागेल.
जर तुम्ही गरम याच्यात टाकता ना तर खूप वेळ मळता ना तर आपोआप तूप सुटतं, कारण शेंगदाण्यामध्ये स्वतःचंही पण असतंच, म्हणून काही प्रश्न येत नाही. बघा आता बघा छान मी असं कोरडं करून घेतलं, म्हणजे शेकूनच घेतलं पुन्हा, कारण गूळ मी थोडा गरम पॅनमध्ये होऊ दिला थोडासा असा हे व्हायला. बघा आता मी 1 चमचा टाकला आहे. आधी मी 2 चमचे वापरलं होतं, टोटल 3 चमचे तूप वापरलेलं आहे, जास्त काही वापरलेलं नाही आहे. बघा याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी गरम पॅनमध्ये, गॅस बंद केलेला आहे. याला छान मिक्स करायचं, थोडं गार झालं की हाताने छान मळून घ्यायचं आहे. असं झटपट होते आणि असं नाही की तुम्ही उपासालाच खाल्लं पाहिजे, एरवी खाऊ शकता, कारण पौष्टिक लाडू आहे. बघा किती छान असे लाडू वळतात आहे. तुम्ही पाहिजे तर आणखी जाडसर झालं असेल तर एक वेळा मिक्सरमधून काढा. तुम्ही ही रेसिपी नक्की फराळाला बनवा आणि मला सांगा कशी वाटली. थँक्यू सो मच.